सोलापूर शहरातील लिंगायत समाजाच्या दुसऱ्या स्मशानभूमीवरून लिंगायत समाजामध्येच मोठा वाद पेटला आहे. यामध्ये राजकीय गटबाजी कारणीभूत दिसून येते. दरम्यान लिंगायत समाजाच्या दुसऱ्या स्मशानभूमीसाठीची अक्कलकोट रोड परिसरातील शांतीनगर येथील 2 एकर जमीन देखभाल दुरुस्तीसाठी सिद्धेश्वर देवस्थान कमिटीला देण्याचा निर्णय महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत महापौरांनी घेतला. त्यानंतर आमदार विजयकुमार देशमुख समर्थक आणि लिंगायत समाजाचे नगरसेवक शिवानंद पाटील यांनी या ठरावाला विरोध केला. लिंगायत समाजाच्या शांतीनगर येथील स्मशानभूमीची देखभाल दुरुस्ती होडगी संस्थानला द्यावी यासाठी ते आणि त्यांचे समर्थक आग्रही दिसून आले. या संदर्भात जगद्गुरू डॉक्टर मल्लिकार्जुन शिवाचार्य यांच्या उपस्थितीत विजयकुमार देशमुख समर्थक नगरसेवक आणि लिंगायत समाजाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला महापालिकेतील काँग्रेसचे गटनेते चेतन नरोटे, शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे गटनेते अमोल शिंदे या दोन्ही नेत्यांची उपस्थिती चर्चेचा विषय ठरत आहे. या दोन्ही नेत्यांनी जगद्गुरूंचे चरण स्पर्श करत आशीर्वाद घेतल्याचे फोटोसुद्धा व्हायरल झाले आहेत. त्याचबरोबर शिक्षण आणि आरोग्य समिती न मिळाल्याने नाराज झालेल्या कृषी व पशुसंवर्धन समिती जिल्हा परिषदेचे सभापती रामप्पा चिवडशेट्टी यांची सुद्धा बैठकीला उपस्थिती होती. बैठकीला आमदार विजयकुमार देशमुख यांची देखील उपस्थिती होती. या प्रकरणी माहिती घेतली असता समजले की सिद्धेश्वर देवस्थान समिती आणि होडगी संस्था या दोन्ही लिंगायत समाजाच्या संस्था आहेत. त्यामुळे आपापसात वाद न करता हा विषय समन्वयाने मिटवावा यासाठी सिद्धेश्वर देवस्थान कमिटीसोबत समन्वय बैठक करावी आणि त्यानंतरच पुढील निर्णय घ्यावा असे जगद्गुरू यांनी उपस्थितांना सांगितल्याचे समजते. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.